निरीक्षक येतात, प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करतात आणि लोकांचं मत काय याच्यावर अध्यक्ष निवडला जातो. त्यामुळे त्या बैठकीला मी सुद्धा उपस्थित या ठिकाणी नसतो. मी काही राज्यांमध्ये जातो, तिथं स्थानिक कोण नसतात, जे लोक भेटतात काँग्रेसचे पदाधिकारी आणि सगळे निरीक्षक त्यांना भेटतात आणि त्यांच्यातून निर्णय घेतात. तसं पुन्हा मला संधी दिलेली आहे. 2019 साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षानं माझ्यावर जबाबदारी टाकली, समर्थपणे आम्ही जिल्ह्यामध्ये पार पाडला. आता पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे. मी आमचे नेते खरगे साहेब असतील, राहुल गांधी असतील, परत वेणुगोपालजी असतील, त्यांचे मनापासून धन्यवाद. काल छगन भुजबळ जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं 1 महिना पुरेल एवढा साठा आहे. आता मुख्यमंत्र्यांना न विचारता त्यांनी केस घेतली का मुख्यमंत्र्यांच्याकडची माहिती वेगळी आहे आणि त्यांच्याकडची माहिती वेगळी आहे. आज जर साठा असेल तर मग मारामाऱ्या का होत आहेत, रांगा का लागत आहेत. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर 30% पेट्रोल पंप बंद आहे. आज आम्ही आंदोलन करायसाठी पेट्रोल पंपावर कार्यकर्ते आमचे जाणार. हे पेट्रोल पंपावर जाऊन बघायला लागले तर कार्यकर्ते फोन करतायत मला की जर पंपच बंद आंदोलन करायचं होतं. अशी अवस्था या जिल्ह्यातले किमान 30% पंप बंद आहेत. याचा अर्थ तुटवडा आहे. फक्त सुपरफिशियल मुख्यमंत्री या ठिकाणी दाखवत आहेत, वस्तुस्थिती नाही आहे. एक दिवस मोटरसायकलवरनं गेलं म्हणजे मेसेज झाला गेला असं होत नाही.